साहेब म्हणतात बी जे देईल तेच भाव तुम्हाला घ्यावा लागेल. नाही, सहकारी कारखाना आहे ना, सभासद मागतील, सभासदाला जे परवडेल कारखाना त्यांचा आहे का शेतकऱ्यांचा? शेतकऱ्यांचं सभासद. असं कसं म्हणू शकतात की मी देईल तेच भाव? कोण नाही ते आमदार म्हणले का? नाही. याच्यामध्ये कुणाचेही आंदोलन पहिल्या सुटला करण्याची कुणीही असं पुकारलेलं आंदोलन नाही, स्वयंपूर्तीनं चालू झालेलं आंदोलन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या दिवशी काय झालं तेव्हा एक कर्मचारी उठून भाषण बोलत होता. त्यांना मी त्यांचं नाव विचारलं. मी नाव विचारल्यामुळे आमदारांचे पुत्र जे चेअरमन आहेत सध्या, त्यांना त्याचा राग आला. त्यांनी माझं शिक्षण काढलं. अंबेजोगाई असेल, केज असेल किंवा पलीकडच्या पट्ट्यातील असेल, आम्ही सर्व वाहतूक बंद करणार आहोत. आंदोलक शेतकऱ्यांची जबाबदारी आहे भरपाई भरायची, कारखाना सहकारी आहे, सभासदांची जबाबदारी आहे ना कारखान्यात नुकसान भरायची. त्यामुळे त्यांनी काय चिंता करायची, नुकसान आम्ही भरू. आज आपण आलेलो आहोत केज तालुक्यातील गंगामाऊली साखर कारखान्यावर. या ठिकाणी शेतकरी नेते आपल्यासोबत जोडलेले आहेत. एकंदरीत पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये आता हे आंदोलन तापलेलं आहे, परंतु कुठेतरी केज असेल, अंबेजोगाई असेल, या ठिकाणचे शेतकरी मात्र त्यांचं कोयताबंद आंदोलन चालू नाहीये. या ठिकाणचे आपल्यासोबत शेतकरी नेते. भाई, एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने परळी तालुका असेल, माजलगाव तालुका असेल, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी स्वतः आंदोलन हाती घेऊन स्वतःच्या शेतातला ऊस तोडणं बंद केलेलं कोयतं बंद आंदोलन आहे. ती परिस्थिती केज आणि अंबेजोगाईमध्ये पाहायला दिसत नाही. येडेश्वरी कारखाना चालू आहे, आंबासागर चालू आहे आणि गंगामाऊली देखील चालू आहे. काय परिस्थिती या आंदोलनात आणि त्या आंदोलनात तफावत आहे? खरं तर बीड जिल्ह्यामधलं आंदोलन ही सगळ्यांचं, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, इतर सर्व शेतकरी संघटनेच्या लोकांनी आणि काही नवीन तरुणांनी एकत्र येऊन ही उभारलेलं आंदोलन आहे. याच्यामध्ये कुणाचेही आंदोलन पहिल्या सुटला करण्याची कुणीही असं पुकारलेलं आंदोलन नाही, स्वयंपूर्तीनं चालू झालेलं आंदोलन आहे. मात्र केज तालुक्यामधला जो येडेश्वरी साखर कारखाना ते आज बीड जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही पहिली उचल आम्ही 3,000 रुपये देणार आहेत, अशा पद्धतीचे व्हिडिओ फिरले. त्याच्यानंतर गंगामाऊलीने देखील एक पहिला हप्ता त्यांचा 15 दिवसाच्या आजचा टाकलेला आहे. म्हणून केज तालुक्यामधलं जे आम्ही सर्व जे कार्यकर्ते आहेत ते थोडेसे आम्ही शांत होतो, का तर हे पत्रक काढणार होते. आणि ह्यांनी जर आता एक आज उद्याच्याला जर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र दिलं नाही, तर हे ह्या विभागामधले देखील अंबेजोगाई असेल, केज असेल किंवा पलीकडच्या पट्ट्यातील असेल, आम्ही सर्व वाहतूक बंद करणार आहोत. आणि आम्ही त्यांना तसं आज आपण सर्व जिल्ह्यातले शिष्टमंडळीत आलो होतो, सर्व म्हणजे माजलगाव परळी तालुक्यामध्ये जी काम करणारी शेतकऱ्याच्या प्रश्नावरी नेते मंडळी आहे सगळी आली होती. त्यांनी देखील शिष्टमंडळाला आता पत्र दिलेलं आहे. आम्ही देखील सर्व शेतकरी संघटनेचे कुलदीप असेल, महेश असेल, आमचे इतर सर्व आम्ही इथं आहोत. मात्र मी त्यांना आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती अशी करतोय की जर तुम्ही आज उद्याच्याला 2 दिवसामध्ये आम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र दिलं नाही, समाधानकारक 3,000 रुपये पहिली उचल आणि त्याच्यानंतरच आमची अंतिम बिलाची मागणी आहे 4,000 रुपये. पुन्हा एक मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की बीड जिल्ह्यामध्ये हे ऊसाचं आंदोलन पेटलं असताना, रान पेटलेलं असताना तुम्ही पुन्हा एकदा साखर कारखान्यांना वेळ देऊ इच्छिता का? आज जी परिस्थिती आहे परळी आणि माजलगाव परिसरामध्ये, त्याच पद्धतीनं केज आणि अंबेजोगाईत का भाव डिक्लेअर होत नाही, प्रसिद्धीपत्रक का दिलं जात नाही? वेळ देणार नाहीत आम्ही. त्या देखील आंदोलनामध्ये आम्ही माजलगाव परळीच्या आंदोलनामध्ये की माझे सहकारी आम्ही सर्व सहभागी आहेत त्याच्यामध्ये. मात्र ह्यांनी पहिल्या सुटला व्हिडिओ काढून आम्ही 3,000 रुपये भाव देतो म्हणल्यामुळे आम्ही थोडासा आशेचा किरण आम्हाला वाटला की बाबा कसं असतं, शेवटी शेतकरी, कामगार आणि कारखानदार ह्याचा ताळमेळ लावूनच ह्या सगळ्या गोष्टी करावी लागतील. तर एक दिवस जर कारखाना बंद पडला तर त्याचं नोकेन होत होतो सगळी परिस्थिती बघून. पण यांनी घोषणा केल्यामुळे आम्ही थोडंसं सायलेंट होतात की आज ना संध्याकाळी अगर उद्याच्याला ते पत्र काढतील अशा आम्हाला अपेक्षा होती. मात्र तसं काही होताना दिसत नाही. आज आम्ही आता या वेळेपासून त्यांना आम्ही एक संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत त्यांनी जर पत्र नाही काढलं तर उद्यापासून केज तालुक्यातल्या सर्व तिन्ही कारखान्याचे आम्ही वाहतूक आणि सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंद करणार आहोत. काय परिस्थिती आहे? आता खासदारांनी फोनद्वारे संपर्क देखील साधला, जे 3,000ची त्यांनी घोषणा केली होती, परंतु तसं दिसत नाहीये. ते सुद्धा म्हणतात की FRP नंतर मी पुढे काहीतरी भाव देईल, आता 2500 FRP आहे, त्याच्यावर काहीतरी भाव देईल. जी 3,000 त्यांनी स्वतःहून घोषणा केली होती ती करताना दिसून येत नाही. आताच येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन तथा बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगजी सोनवणे यांनी तुमच्या समोर सर्वांसमोर आपल्या फोनद्वारे संपर्क माझ्याशी केला आणि सगळ्या शिष्टमंडळाला बोलले. त्यांनी काल परळीच्या निवडणुकीच्या भाषणामध्ये किंवा तिथं चॅनलला बाईट देताना म्हणले की मी 3,000 रुपये भाव देणार आहे. पण 3,000 रुपये भाव कसा देणार याचं स्वरूप जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा ते 2,700 रुपयाची पहिली उचल देणार असं म्हणतायत. परंतु आपल्या जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची अशी मागणी आहे 3,000 रुपये यांनी विनाकपात पहिली उचल दिली पाहिजे. यासाठी आजचं शिष्टमंडळ कारखान्याच्या सर्व कार्यकारी संचालकांना भेटत आहे. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना असेल, येडेश्वरी शुगर असेल आणि आता गंगामाऊली शुगर म्हणजे पूर्वीचा पद्मश्री विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखाना आपण उभा आहोत ते त्यांना आपण अंतिम इशारा दिलेला आहे. संध्याकाळी किंवा सकाळपर्यंत तुम्ही फार लेखी उत्तर द्या. आता माजलगावला आंदोलन चालू, त्या आंदोलनात रस्ता रोकोमध्ये आम्ही सहभागी होतो. जिल्ह्याचं हे आंदोलन आहे, असं नाही की तिकडे झालं आणि इकडे होणार नाही. याला मी सगळ्यात जास्त या ऊसाच्या पट्ट्याचं ऊस आंदोलनाचं नेतृत्व केलेला भाग हा केज तालुका आहे. हातोडा मोर्चा याच भागात मध्ये काढला होता. झोन बंदीचं आंदोलन याच भागात यशस्वी झालेलं होतं.
त्या भागातले हे शेतकरी मागे हटणार नाही, तिथे लढणारे शेतकरी कारखानदारांना काय वेळ दिला तुम्ही भाव कारखानदारांना आम्ही 3,000 रुपये पहिली उचल लेखी पत्राद्वारे आम्हाला कळवा अशी मागणी केलेली आहे. जर त्याच्या कमी हे जर असणार असतील त्यांच्याशी डायलॉग होईल, चर्चा होईल. का कमी तुम्ही देणार, चर्चा सुरू ठेवली पाहिजे लोकशाहीमध्ये. आणि उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत असताना साखर कारखाना सुद्धा टिकला पाहिजे. आम्ही कायदा व सुव्यवस्थेचं आंदोलन कुठल्याही लॉ अँड ऑर्डरला सिच्युएशनला क्षती पोहोचू न द्यायची अशी भूमिका आहे. माजलगावचे जे आमदार आहेत त्यांनी सर्व खापर हे शेतकरी नेते आणि शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यावर फोडलेले की जर उद्या ऊस अतिरिक्त झाला तर हा ऊस शेतात राहणार आहे आणि त्याचं सर्व खापर तुमच्यावर फोडले. म्हणजे एकंदरीत संभ्रम निर्माण करून कुठेतरी दबाव तंत्र वापरून कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी फोडायचं आणि त्यांचा ऊस घेऊन जायचा असं काही चालू आहे का? आदरणीय प्रकाशदादा खूप ज्येष्ठ आहेत, 5 टर्मचे आमदार आहेत आणि खूप छोटे कार्यकर्ते. त्यांचा अभ्यास खूप मोठे, सहकारामध्ये त्यांना खूप नावाजलं जाते. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या दिवशी काय झालं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेव्हा जेव्हा कारखानदारांच्या ज्या प्रश्नासंदर्भात निवेदनावर मुद्दाची चर्चा चालू होती तेव्हा एक कर्मचारी उठून भाषण बोलत होता. त्यांना मी त्यांचं नाव विचारलं. मी नाव विचारल्यामुळे आमदारांचे पुत्र जे चेअरमन आहेत सध्या, त्यांना त्याचा राग आला. त्यांनी माझं शिक्षण काढलं आणि त्यांना असं वाटत असेल किंवा आंदोलक शेतकऱ्यांची जबाबदारी आहे भरपाई भरायची, कारखाना सहकारी आहे, सभासदांची जबाबदारी आहे ना कारखान्यात नुकसान भरायची. त्यामुळे त्यांनी काय चिंता करायची, नुकसान आम्ही भरू. मग आमदार साहेब म्हणतात मी जे देईल तेच भाव तुम्हाला घ्यावा लागेल. नाही, सहकारी कारखाना आहे ना, सभासद मागतील, सभासदाला जे परवडेल. कारखाना त्यांचा आहे का शेतकऱ्यांचा? शेतकऱ्यांचं सभासद. असं कसं म्हणू शकतात की मी देईल तेच भाव? कोण? नाही ते आमदार म्हणले का? नाही, आमदार संचालक आहेत ते आदरणीय दादा आहेत. तसं मला वैयक्तिक कोणावर जायचं नाही, परंतु त्यांना कोणतरी गैरसमज दिला असेल. आमची जबाबदारी आहे, निश्चित शेतकऱ्यांची जबाबदारी आहे, पण शेतकऱ्यांना भाव पण मिळाला पाहिजे ना. नक्कीच तुम्ही पाहू शकता आता ऊस आंदोलन जिल्ह्यामध्ये तापलेलं. एकंदरीत पाहिलं गेलं तर आता हे आंदोलन कुठपर्यंत जाणार आहे, कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आंदोलन तापणार आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली. परंतु ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक असताना देखील साखर कारखानदार मात्र या भूमिकेपुढे नमतं घ्यायला तयार नाहीत. आज पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण साखर कारखान्याला निवेदन पोहोचलेले आहेत. आता उद्याच्याला नेमकी काय परिस्थिती निर्माण होती हे सर्व पाहणार आहात. कॅमेरामॅन बाळासाहेब गरसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, केज.